हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत स्पेसिफिकली पार्टिसिपंट डेटा टूल बद्दल. ओके, सो पार्टिसिपंट डेटा टूल कसा यूज करायचा आणि ओव्हरऑल आपण कशा रीते ट्रेड्स ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतो, सो ते आपण ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. सो डेफिनेटली थोडं जास्त डिटेलमध्ये नसेल, नॉर्मल कन्सेप्ट आहे. विल गेट टू नो ओके की पार्टिसिपंट डेटा आपण कसा वापरू शकतो. सो मी काय करतो, क्वांटसॅपच्या होम स्क्रीन वरती येतो. सो क्वांटसॅपच्या जेव्हा तुम्ही होम स्क्रीन वरती याल तेव्हा तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस मिळेल. ओके, सो पार्टिसिपंट डेटासाठी टूल्स वरती यायचं आपण आणि पार्टिसिपंट डेटा राईट त्यावरती आपण क्लिक करू. ओके, सो जेव्हा तुम्ही पार्टिसिपंट डेटावरती क्लिक करता तर ओव्हरऑल इथे तुम्हाला ना 3 पॅरामीटर्स बघायला मिळतात. कोणते 3 पॅरामीटर्स? एक बेस्ड ऑन दी ओपन इंटरेस्ट. सो ओपन इंटरेस्टच्या बेसिसवरती किती एफआय आणि लॉंग्स केले आणि शॉर्ट्स केले. सो ओव्हरऑल त्याचा जो राईट हँड साइडला जो तुम्ही बघाल ना तिथे टेबल आहे ते मिळेल. आणि तोच जर जो ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ग्राफिकल फॉर्मॅट पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सेकंड जे आहे ते व्हॅल्यू आहे की व्हॅल्यू बेस्ड जर तुम्हाला एखादी इन्व्हेस्टमेंट बघायची असेल एफआयच्या बेसवरती आणि सेलच्या बेसवरती बायच्या बेसवरती तुम्हाला इथे बघायला मिळतं की व्हॅल्यू बेसमध्ये किती झाले. आणि लास्ट वन इज द व्हॉल्यूम की व्हॉल्यूमच्या बेसिसवरती जो आहे तो किती एफआय आणि डीआय ने लॉंग केलेला आहे. राईट, सो फ्रिक्वेन्सी जी आहे ती आय सजेस्ट यू गो विथ द डेली, कारण एवढी बेसवर हा डेटा फेच करते. वीकली पण तुम्ही जाऊ शकता, बट सजेस्टेड राहील. जो मंथली इयरली पण आहे, पण सजेस्टेड गो विथ द डेली. ओके, फ्रॉम डेट टू टू डेट जो कन्सेप्ट आहे, जो कोणत्या दिवसापासून तुम्हाला कोणत्या दिवसापर्यंत पाहिजे, सो हा जो आहे तो स्पेसिफिकली मी बघतोय की ओव्हरऑल 23 मे पासूनचा डेटा पॉइंट ओव्हरऑल तुम्हाला बघायला मिळते. सो तुम्हाला आधीचा पाहिजे तर तुम्ही आधी पण सिलेक्ट करू शकता टिल लास्ट डे. ओके, सो हे तुम्हाला आता ह्याच्यावरती एखादी सेटअप किंवा एखादा सेटअप नाही म्हटलं, पण एखादा डेटा कसा रीड करायचा असेल तर इकडे बघा, जर तुम्ही टॉपला तुम्हाला 4 गोष्टी मिळतील. तर FUTIDX म्हणजे फ्युचर इंडेक्स आहे. त्यानंतर OPT इंडेक्स म्हणजे ऑप्शन्स इंडेक्स सांगतोय. त्यानंतर फ्युचर स्टॉक्स आहे आणि ऑप्शन स्टॉक आहे. ओके, सो लेट्स सी जर मी फ्युचर स्टॉक वरती क्लिक करतो तर मी सिरीज वरती येणार. तर एक एक जर तुम्हाला अँटिसिपेट करायचं कुठे मोमेंटम येऊ शकते किंवा मोमेंटम जास्त कोणत्या प्रमाणात आहे, सो डू वन थिंग, पार्टिसिपंट मध्ये या FII लॉंग इथे एक स्पेसिफिकली ना ऍड डिडक्ट आणि डिवाइड आहे. सो ह्याला ऍज इट इज असंच ठेवा, पण पार्टिसिपंट आणि लॉंग सिरीज वर क्लिक करायचं. FII लॉंग किती करतायत ते समजेल. त्यानंतर FII शॉर्ट, ओके, ते ऍड करायचं. ओके, त्यानंतर अजून 2 गोष्टी, एक DII ऍड करणार आपण शॉर्टचा आणि एक DII लॉंग आपण ऍड करूया. ओके, सो अर्थ काय ह्याचा? पहिली गोष्ट म्हणजे FII मीन्स फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहे, राईट. DII मीन्स डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. प्रोचा अर्थ असतो, प्रो म्हणजे काही एक ऑर्डर्स असतात जे प्रो ब्रोकर्स टू बसले असतात जनरली मार्केटमध्ये. सो ते तुम्हाला डेटा पण इथे मिळेल. त्यानंतर CRI मीन्स क्लायंट आहे की कोणत्या क्लायंट कडून ओव्हरऑल कोणत्या क्लायंट कडून पण ते नाही समजलं, पण क्लायंट्स कडून किती ऑर्डर पण झाले ते आपल्याला समजतं. ओके, सो मेन 2 गोष्टी या ठेवा, FII लॉंग FII शॉर्ट, नंतर DII लॉंग DII शॉर्ट. ओके, आणि अप्लाय क्लिक वर तुम्ही क्लिक करू शकता. सो ओव्हरऑल तुम्हाला इथे समजेल की FII किती लॉंग करतात आणि DII किती लॉंग करतात. सो त्या बेसिसवर तुम्ही एखादी अनालाइज करू शकता. ओके, सो इथे जो टेबल चार्ट आहे तिकडे तुम्हाला इझिली समजेल की पर्टिक्युलर त्या दिवशी FII ने किती लॉंग केलेले आणि शॉर्ट केलेले, सेम DII ने किती लॉंग केलेले आणि शॉर्ट केलेले. जर अग्रेशन जास्त दोन्ही साईडून असेल तर कुठेतरी एक सेंटिमेंट आपण त्यानुसार जाणून घेऊ शकतो. राईट, दॅट इज वन थिंग. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स इंडेक्स वरती यायचं. सो लेट्स सी, जनरली जो व्हॉल्यूम जो असतो किंवा ओपन इंटरेस्ट जनरली ऑप्शन्स मध्ये जास्त क्रिएट होतो. सो मी ऑप्शन्स इंडेक्स वरती येणार, सिरीज वरती येणार. सो FII कॉल लॉंग म्हणजे किती कॉल बाय करतात. ओके, FII ते आपल्याला समजतं. त्यानंतर FII कॉल लॉंग बुलिश झालं. त्यानंतर चेक करा की पुट किती शॉर्ट करतात FII. ओके, ते ऍड करूया, म्हणजे दोन्ही बुलिश कन्फर्मेशन आले ना. सेकंड थिंग व्हॉट, अप्लाय करायचं. सो त्यानुसार आपल्याला समजेल की किती जो आहे तो मोमेंटम बघायला मिळते. ओके, त्यानंतर अजून काय करू शकता तुम्ही की DII कॉल लॉंग ऍड केलं आणि DII पुट शॉर्ट ह्याला ऍड करायचं. सो त्यानुसार तुम्हाला इथे समजेल की ओव्हरऑल किती जी आहे ती
लॉंग आणि शॉर्ट डीआय आणि एफ आय च्या नुसार आहे, राईट. सो त्यानंतर तुम्हाला अग्रेशन समजेल त्या ओव्हरऑल बेसिसमध्ये काय चालू आहे. ओके. आणि ह्याला जर तुम्ही व्हॉल्यूम वर केला विच इज फाईन, आणि ह्याला तुम्ही ओपन इंटरेस्ट वर पण करू शकता. सो ओपन इंटरेस्ट बेसिस मध्ये तुम्हाला समजेल की किती आहे. सो व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट ह्या दोन गोष्टींसोबत जनरली ह्याला ट्राय करा. सो त्यानुसार तुम्हाला कुठेतरी जो आहे तो एक मोमेंटम आयडेंटिफाय करण्याचे चान्सेस मिळू शकतात, राईट. इट्स नॉट कंपल्शन की येणार मोमेंटम, बट एक अँटिसिपेट करू शकतो, एक कन्सेप्ट वाईज आपल्याला समजू शकतो की इथे एखादी मोमेंटम येऊ शकते. ओके. त्यानंतर FUTSTK जे लिहिलं आहे ते स्पेसिफिकली आहे फ्युचर स्टॉक, आणि त्यानंतर जो आहे तो ऑप्शन स्टॉक आहे. ओके. सो त्यामध्ये पण तुम्ही सेम लॉजिक करू शकता. ऑप्शन मध्ये या आणि किती लॉंग आहेत आणि किती शॉर्ट आहेत त्या बेसिसवरती तुम्ही बघू शकता की स्टॉक ऑप्शन मध्ये कोणत्या साईडने एफआय लॉंग करतात की कोणत्या साईडने शॉर्ट करतात, राईट. सो त्यानुसार तुम्ही एखादी तिकडे सेटअप बनवू शकता, राईट. सो पार्टिसिपंट जो डेटा आहे, ओव्हरऑल व्हिडिओ बनवण्याचं रिझन हेच आहे की पार्टिसिपंट जो डेटा आहे तो आपल्याला बघायचा आहे की ईओडी बेसिसवरती. ओके. की कुठे जे आहेत ते लॉंग आणि शॉर्टचा कॉम्बिनेशन आहे. सो त्यासोबत तुम्ही कोणते एखादी अनालिटिक्स करतात त्यासोबत ह्याला पेअर केला विच इज फाईन. ओके. सो आजचा व्हिडिओ एवढाच होता की ओव्हरऑल कसं जे आहे ते आपण ट्रेड्स करू शकतो किंवा पार्टिसिपंट डेटा कसा रीड करू शकतो, दॅट इज द लॉजिक. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय.